श्री गुरुपादुकाभ्यां नमः। परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पहिलं, गुरुपाशी देवा आहे, याचा भाग 7. नाना साधने बापुडी, गुरु वीण करीती वेडी. तुम्ही तुमच्या मनानं जर साधना उपासना करायला लागलात, नाना तऱ्हेचे प्रयोग करत राहिला, तर तुम्हाला वेड लागेल. त्या मार्गानं जाऊ नका. गुरुकृपे वीण कुडकुडी व्यर्थची होती. गुरुची कृपा नसेल आणि साधना जर करत राहिला असाल, तर त्या साधनांना यश येईलच याची खात्री नाही. म्हणून आपला जीवभाव संपून जावा आणि शिवभाव जागृत व्हावा असं जर वाटत असेल, मी करता हा अहंकार नाहीसा व्हावा असं जर वाटत असेल, विवेक वैराग्याची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल, देहभोगासाठी नाही तो परमार्थ करता आहे आणि सद्गुरू भक्ती हेच श्रेष्ठ भजन, अशा तऱ्हेची तुमच्या मनामध्ये जर श्रद्धा निर्माण झाली असेल, तर जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, तृप्ती या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपोआप तुम्हाला प्राप्त होऊ शकतील. म्हणून गुरुला ओळखा. गुरुतत्व हे विराट आहे, ते व्यापक आहे, ते सत्तारूपानं सर्वत्र विलास करतंय. स्थल काल यांच्या पलीकडे असणारी ती सत्ता आहे. सतचित्त आनंद रूपानं ती विलास करते आहे. हे जाणून सद्गुरूची उपासना करायची. गुरुकृपेनं मायेचं बंधन तुटतं, पाप ताप दैन्य आपोआप नाहीसं होतं, जन्ममरणाचं भय संपून जातं, चित्ताचं चांचल्य नाहीसं होतं. हे ओळखून जे परमार्थ करतात त्या साधकाला खऱ्याखुऱ्या अर्थानं जीवन साफल्याची प्राप्ती होते. सद्गुरूच्या चरणी लीन व्हा, सद्गुरूच्या ठिकाणी शरणागत व्हा. भागवत ग्रंथामध्ये जनक आणि नवनारायण यांचा संवाद आहे. जनकानं नवनारायणांना 2 प्रश्न विचारलेत भागवतामध्ये. एक, अविद्येचा प्रभाव नाहीसा कसा होईल ते सांगा, आणि 4ही मुक्तीचा लाभ होण्यासाठी काय करावं त्याची युक्ती आम्हाला सांगा. या दोन्ही प्रश्नांची एकत्र उत्तरं नारायणांनी दिलेली आहेत. या लागी गुरुभजना परता, भजावया दुजा मार्गू नाही आईता, ज्ञानी भक्ती ते तत्वता, जाण तत्वता गुरुभक्ती. या दोन्ही गोष्टींची उत्तरं तुला हवी असतील तर एक गोष्ट लक्षात घे, गुरुभजनापलीकडे दुसरा कोणताही उपाय नाही. गुरु होनी श्रेष्ठ ब्रह्म, म्हणता गुरुत्वा आला कनिष्ठ धर्म, ऐसा भाव धरिता विषम, ब्रह्म साम्य शिष्या नुपजे. गुरुपेक्षा ब्रह्मश्रेष्ठ आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर नवनारायण सांगतायत त्याला की तुला ब्रह्मसाम्य दशा ही कधीच प्राप्त होणार नाही. गुरु श्रेष्ठ म्हणून ते इथं म्हणतायत, आम्हा सद्गुरू तोची परब्रह्म. आमच्या दृष्टीनं सद्गुरू हेच परब्रह्म स्वरूप आहेत. ऐसा नित्य निजभाव सप्रेम, नित्य निजभाव सप्रेम, प्रेमयुक्त पवित्र अंतःकरणातला हा भाव तो वाढत गेला पाहिजे. हा भाव वाढवणं हे जी गुरुसेवा उत्तमोत्तम शिष्य परब्रह्म स्वये होय. सद्गुरूंची सेवा करायची म्हणजे सद्गुरूसारखी असणारी परब्रह्माची अवस्था आपल्या अंतःकरणामध्ये मनामध्ये निर्माण कशी होईल याचा विचार करायचा. आपल्याला पुनर्जन्म लाभला हे भाग्य आहेच, पण परमार्थ करण्याची सद्बुद्धी झाली तर आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे. मनुष्य जन्माचं सार्थक कशात आहे याचा विचार माणसांनी करायला पाहिजे. मनुष्य जन्माचं सार्थक परमार्थ करण्यामध्ये आहे, परमार्थ ओळखण्यामध्ये आहे. भगवंताची किंवा परमार्थाची ओळख न करून घेतात जर कोणी जीवनाची यात्रा संपवेल, तर त्याचं आयुष्य वाया गेलेलं आहे असं लक्षात ठेवा.
समर्थांनी अगदी परखडपणानं सांगितलंय, देह परमार्थी लाविले तरीच त्याचे सार्थक झाले, नाही तरी ते वायाची गेले, नाना आघाते मृत्यूपंथे. नुसतं जीवन जगण्याचा विचार करू नका. जीवनात सार्थकता आली पाहिजे, कृतकृत्यता आली पाहिजे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.